बॅक टू माय चॅनल। आता वाजले जवळपास संध्याकाळचे 6। आई बाबा गेले आहेत, लग्न आहे एक जवळ, तिथे गेले आहेत आणि अन्वी गेली आहे काकूंसोबत मंदिरात नेहमीप्रमाणे सायंकाळी। आणि आता जवळचं तिला छोटं बाळवण भेटलं खेळायसाठी साईडचं, त्यांच्यासोबत खेळते आहे। थोडंसं काम आवरून घेते घरातले पटापटा। तर दिवसभराचं अन्वीचं जे पण काय पसारा राहतो तो तसंच आहे आज। खूप लोक विचार करत असणार की मी नागपूरला राहून इथली शॉपिंग का करते। तर मी स्टार्टिंगपासूनच अन्वीचे जेवढे पण कपडे आहेत, म्हणजे ती झाली तर मी इकडे होती, म्हणजे तिचं बारचा आपला नेमिंग सेरेमनी वगैरे झालं आणि मग मी इकडे येऊन गेली। तर तेव्हापासून मी इकडूनच तिचे कपडे घेते। तर जे पण काही घरी घालायचे कपडे आहेत ते नेहमी मी इथूनच घेते, कारण एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आणि जसं आपल्याला हवं। मेन म्हणजे मुलाचं कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा असतो। आणि अन्वीला फ्रॉक घालायला नाही आवडत, घरी खूप मुश्किलने फ्रॉक घालू देते। म्हणजे एखाद्याच वेळेस जर तिची इच्छा झाली तरच, नाही तर मग तिच्या जसं आता मी तिला अप्पर लोअर जसं घालून देते बस तसंच ती घालते आधीपासूनच। सो इथे खूप रिजनेबल रेंजमध्ये मिळून जातात आणि चांगले पण मिळतात अजूनही। म्हणजे ती जवळपास 6 महिन्याची असताना एक कुकुंबर ब्रँड आहे लहान मुलांच्या क्लॉथचं। सो अगदी लहान मुलांचे कपडे बनवतात, म्हणजे ते जवळपास दीड ते 2 वर्षापर्यंतचे कपडे त्यांचे असतात त्या ब्रँडचे। सो 6 महिन्याची असताना एक ड्रेस घेतलेला, जर माझ्याकडे फोटो असेल तर मग इथे साईडला पिक लावून देईल। तर तो ड्रेस आत्ता पण तिच्याकडे आहे, अजिबात थोडंसुद्धा फाटलं नाही किंवा खराब नाही झालं। सो काय तिच्या अजूनही असे म्हणजे भरपूरसे कपडे आहेत जी 6 महिने असताना घेतल्यानं अजूनही तिला होतात। आणि म्हणजे काही कपडे असतात ना होजरीचे जे स्ट्रेचेबल असतात, सो त्याच्यामुळे तिला होतात ते आताही। आणि मेन म्हणजे ते टिकून आहेत, त्याच्यामुळे मी इथूनच घेते। आणि दुसरी गोष्ट, इथं कसं एक शॉपमध्ये जा सगळं सामान मिळून जातो, नाहीतर नागपूरला ना अन्वीला घेऊन फिरणं ती थोडंसं कंटाळून जाते। दुसरी गोष्ट, एवढे कामं सुरू आहेत आता नागपूरला सगळीकडे, त्याच्यामुळे एक गोष्ट जरी घ्यायची असली ना तरी असे म्हणजे भरपूर वेळ निघून जातो। अजायला पण येईपर्यंत थोडंसं लेटच होतं आणि मग पुन्हा स्वयंपाक करा, मग बाहेर जा। तर सो दिवसभर तर पॉसिबलच नाही होत बाहेर जाणं कुठे, आणि झालं तर ते संडेलाच होतं। आणि असे भरपूरसे संडे तर आमचे कामातच जातात। आता एवढेच फक्त मागचे 1-2 संडे थोडेसे रिलॅक्समध्ये गेले, नाहीतर तेच। तर नेहमी मी जेवढे पण तिचे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एखाद्या कार्यक्रमामध्ये घालायचे कपडे मागे जसं घेतलं होतं की मी काही मॅक्समधून घेते, काही चौधरी लाईफस्टाईलमधून घेते। सो हे असे दुकान आहेत ना की तुम्हाला जे वेडिंगचे क्लॉथ आहेत किंवा पार्टी लुक जे आहेत, म्हणजे वेस्टर्न म्हणू शकतो, वेस्टर्न इंडियन। सो असे ड्रेससाठी ना चौधरी लाईफस्टाईल बेस्ट आहे। तिथं भरपूर व्हेरायटीज असतात। म्हणजे या जसं वर्धा रोडपासून जर विचार केला ना तर त्या एरियामध्ये तो चांगला एक ऑप्शन आहे। आणि मग भरपूर तर इथं इतवारीला पण आहेत, काही महालला पण आहेत, जे
दिघोरी साईड वगैरे राहतं त्यांना ते जवळ पडतं, पण आम्हाला हा एरिया जवळ पडतो छत्रपती स्क्वेअरपासून. सो त्यामुळे आम्ही ते प्रेफर करतो. आणि जेवढे पण तिचे काही नवीन कपडे घ्यायचे आहेत म्हणजे एखाद्या फंक्शनसाठी, सो ते मी नागपूरवरून घेते. आणि जेवढे पण सिंपल कपडे घ्यायचे ते मी इथून घेते. आणि बाकीचं पण आमचं मोस्टली जे सामान असतं रिलेटेड क्लॉथ ते इथूनच असतात. इकडे 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 जाय जाय करू. हो अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. मी करते आता टमाटरची चटणी. आणि कारण आई बाबा लग्न लावून फक्त रिटर्न येतात. अन्वीच्या पोळ्या करणं सुरू आहे इकडे. खायचं नाही, चल कर गोल गोल कर आणि पोळी लाट. हां कशी लाटतात? कशी लाटतात? कशी लाटतात? वा थांब थांब घे लाट. मी तर कणिक भिजवायला बसली आणि अन्वी मला दे मला दे मला दे. त्याच्यापेक्षा मग तिला लाटी दिली. तिचं ते छोटंसं पोळपाट आहे. चला करून घेते.
अँगल कोण बदलला? अँगल कोण बदलला? असं मारली, कसं मारली, असं मारली.